नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी मागील म्हणजे याच वर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी शासनाने जाहीर केलेली आहे. मग आता ही गुणवत्ता यादी कशी बघायची? तुमचं नाव तुम्ही कसं सर्च करायचं? त्याची अधिकृत वेबसाईट कुठली? मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव बघून ती PDF डाउनलोड कशी करायची? PDF मध्ये तुमचं नाव कसं शोधायचं? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे? क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. काय सर्च करायचं आहे? MSCE पुणे. MSCE आलेला बघा. मी अगोदरच सर्च केलेला MSCEPune.in या वेबसाईटवरती जायचं आहे पहिल्या. बघा, याच्यानंतर ह्या वेबसाईटला ही शासनाची अधिकृत वेबसाईट आहे. यानंतर तुम्हाला दिसत असेल तर शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व इयत्ता 8वी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन होईल. यानंतर तुम्हाला बघा, इथे तुम्हाला दिसत आहे की अंतिम इकडे बघा उजव्या बाजूला शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी 2026 अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी होता, तो तुम्हाला झालेला आहे. नंतर दिसत आहे गुणवत्ता यादी, शाळा सांख्यिकीय माहिती. इथून तुमच्या शाळेची सर्व माहिती तुम्हाला बघता येईल. कोणत्या शाळेचा किती रिझल्ट लागलेला ते पण बघता येते. शाळा सांख्यिकीय माहिती इयत्ता 8वी ती, आणि संचनिहाय कट ऑफ इयत्ता 5वी जिल्हानिहाय, संचनिहाय कट ऑफ इयत्ता 8वी जिल्हानिहाय आणि संचनिहाय कट ऑफ इयत्ता 8वी तालुकानिहाय, अशा प्रकारची सुद्धा माहिती तुम्हाला इथे बघता येईल. तर आपल्याला आता गुणवत्ता यादी पाहायची आहे. मग इथे गुणवत्ता यादीवर मी क्लिक केला. त्यानंतर कोणत्या वर्गाचं बघायचं असेल, जर तुम्हाला 5व्या वर्गाचं बघायचं असेल तर वरती राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा 3 प्रकारच्या याद्या इथं तुम्हाला मिळतील. खाली सुद्धा तसंच इयत्ता 8वीसाठी आहे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय. तर आपण काय करू, राज्यस्तरीय नाही, आपला जिल्हास्तरीय यादी बघू किंवा आपला तालुकास्तरीय. आता बघा, प्रथमतः आपण जिल्हास्तरीय बघूया. जिल्हास्तरीयवर मी क्लिक केलं. त्याच्यानंतर विचारलं की तुमचा बोर्ड कोणता आहे, स्टेट बोर्ड आहे की CBSE ICA की अदर बोर्ड आहे. तर आपलं स्टेट बोर्ड आहे. स्टेट बोर्डवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. आपला जिल्हा कोणता? चंद्रपूर. चंद्रपूरवरती इथं क्लिक करूया, सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल, इथे तुम्हाला ह्या चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण यादी दिसेल. बरोबर आहे मित्रांनो? आता बघा, हे चंद्रपूर जिल्ह्याची मेरिट लिस्ट आहे. पहिला जो सेट आहे तो E आहे, नॅशनल रूरल. याच्यामध्ये नॅशनल रूरलमध्ये 10 विद्यार्थी निवडले जातात मेरिटमध्ये. अशा प्रकारचे 10 विद्यार्थी आहे. आणि सेट कोड जे रूरल जनरलमध्ये 162 सीट असतात, हे 162 विद्यार्थ्यांची इथं निवड झालेली आहे. इथं संपूर्ण इथं यादी दिलेली आहे 162 विद्यार्थ्यांची. इथं तुम्ही आपलं नाव शोधून बघू शकता. नंतर सेट कोड आहे K, अर्बन जनरल. हे शहरी सामान्य मुलांची यादी आहे, ही सुद्धा आहे. ही आपण जर बघितलं तर जनरल 117 आहे. तर अशा प्रकारे आपण हे संपूर्ण यादी जे सेट दिलेले आहेत, संपूर्ण सेटची माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही आपली लिस्ट बघू शकता. जर तुम्हाला आपली तालुक्याची बघायची असेल तर पुन्हा बॅक घ्या. बॅकवरती क्लिक करा आणि खाली तालुकास्तरीय दिलेला आहे. तालुकास्तरीयवर क्लिक करून पुन्हा स्टेट बोर्डवरती क्लिक करा आणि इथं आपला जिल्हा आणि तालुका टाका. जसं मी चंद्रपूर टाकलं, मी टाकलं पूर्णा. नागपूर पण तुम्ही करू शकता किंवा ब्रह्मपुरी पण बघू शकता. हे बघा, ब्रह्मपुरी बघूया आपण आणि सबमिट करूया. आता तुम्हाला इथं दिसणार आहे संपूर्ण ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता यादीत आलेली आहे त्यांची यादी इथे तुम्हाला दिसणार आहे. हे अर्बन जनरलमधले विद्यार्थी इतके आहेत, 14 विद्यार्थी इथे पात्र झालेले आहेत. हे कोणत्या तालुक्याचे आहे? ब्रह्मपुरी तालुक्याचे. नंतर आपण पुन्हा बॅक येऊन पुन्हा स्टेट बोर्डमध्ये क्लिक करा आणि इथं तुम्ही पुन्हा जर तुमचं दुसऱ्या तालुक्याचं बघायचं असेल, तुमचा दुसरा तालुका असेल, जसं तुमचं ज्योती घेऊया आपण एक एरिया, इथं सबमिट करा. सबमिट केल्यानंतर ज्योती तालुक्यातून किती विद्यार्थी आलेले आहेत? रूरल जनरलमध्ये 3 आहेत आणि सेट कोडमध्ये 1 दिसते. अशा प्रकारे आपण प्रत्येक तालुक्याची माहिती आपण इथं घेऊ शकतो. पुन्हा चंद्रपूरमध्ये पुन्हा कोणता तालुका घेऊया आपण? पूर्णा घेऊया. सबमिट करूया आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला दिसत आहे इथे नॅशनल रूरलमध्ये 10 आणि इकडे जेमध्ये 10, इथं भरपूर विद्यार्थी आलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही विविध तालुक्यांची माहिती या वेबसाईटच्या माध्यमातून बघू शकता आणि तुमचे नाव या मेरिट लिस्टमध्ये आले की नाही हे पडताळून बघू शकता. जर तुम्हाला वाटलं की काय आपल्याला असंच नाही बघायचं, तुम्ही हे PDF स्वरूपात सुद्धा इथं डाउनलोड करता. तुम्हाला बघा उजव्या बाजूला तुम्हाला हे दिसत आहे. याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते
PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. जसं मी इथं PDFला क्लिक केलं की ही आता डाउनलोड होते आणि तिला ओपन करून तुम्ही बघू शकता. हे झालं तुमची संपूर्ण गुणवत्ता यादी. आता बघा मित्रांनो, आता जर तुम्हाला पुन्हा आपण बॅक येऊया, क्लोज करूया. आता तुम्हाला पुन्हा जर तुम्हाला एखाद्या शाळेची माहिती जर पाहिजे असेल तर जसं मी शाळा सांख्यिकी माहितीवरती क्लिक करतो, इथं तुम्ही टाकू शकता चंद्रपूर. जर इथलं बघितलं आपण पोंभुर्णा आणि सबमिट केलं तर इथं तुम्ही शाळेचा कोड टाकून UDIS नेम लिहून आपल्या शाळेचा तुम्ही ज्या शाळेचा असेल त्या शाळेचा निकाल तुम्ही इथं बघू शकता. या ठिकाणी UDIS कोड टाकायचा आणि शाळेचं नाव हे जर टाकलं तर संपूर्ण इथं माहिती येऊन जाते. अशा प्रकारे तुम्हाला ती माहिती बघता येईल. जर तुम्हाला कट ऑफ किती लागला तर ह्या कट ऑफची सुद्धा माहिती संचनीय इथं तुम्हाला दिसते. याच्यावरती तुम्ही क्लिक करून बघू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपला नाव गुणवत्ता यादीत आहे की नाही ते पडताळून बघू शकता. तुम्हाला ह्या स्कॉलरशिपमध्ये पात्र झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. परंतु तुमचे जे भावंड असेल त्यांना जर स्कॉलरशिप परीक्षेच्या किंवा NMS परीक्षेची तयारी जर करायची असेल तर आजच या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. संपूर्ण तयारी या यूट्यूब चॅनलवरती करून घेण्यात येणार आहे. मित्रांनो, तुम्ही ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.